नमस्कार. निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत. मी अर्थातच निखिल वागळे. कालच्याप्रमाणे आजही आपण चर्चा करणार आहोत उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या फुटीवर. उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फुटणार आहेत आणि तसं पत्र आज ते लोकसभेच्या अध्यक्षांना देणार आहेत, अशा बातम्या आज सकाळच्या वृत्तपत्रांनी दिल्या आहेत. जणू काही ठाकरेंचे खासदार फुटणार हे आता नक्की झालेलं आहे. काल मी तुम्हाला सांगितलं होतं, माझं हेडिंग काल होतं, उद्धव ठाकरेंचे खासदार खरंच फुटणार का? आणि काल मी तुम्हाला सांगितलं होतं, की शेवटच्या क्षणापर्यंत कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. याचं कारण कोण-कोण खासदार फुटणार याची मी यादी तुम्हाला दिली होती आणि जोपर्यंत हा आकडा 6 पर्यंत जात नाही, तोपर्यंत या फुटीचं काही खरं नाही असं सांगितलं होतं. मित्रहो, आत्ताची ताजी बातमी ही आहे, की जे खासदार फुटणार आहेत किंवा जो खासदारांचा गट 6 जणांचा फुटणार आहे, त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना अजून पत्र दिलंय की नाही, याविषयी कोणतीही खात्री नाही. कोणीही खात्रीलायकरित्या सांगू शकत नाही. याचं कारण या पत्रावर मुळात 6 खासदारांच्या सह्या झालेल्या नाहीत, असं उद्धव ठाकरेंच्या गोटातून सांगितलं जातंय. अजूनपर्यंत या पत्रावर फक्त 4 खासदारांच्या सह्या झालेल्या आहेत आणि 2 खासदार म्हणजे ओमराजे निंबाळकर आणि संजय दीना पाटील या 2 खासदारांच्या सह्या यावर झालेल्या नाहीयेत. कोण आहेत हे 4 खासदार ज्यांनी सह्या केलेल्या आहेत? भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डीचे खासदार, नागेश अष्टीकर, संजय देशमुख आणि संजय बंडू जाधव परभणीचे. या 4 खासदारांनी यावर सह्या केलेल्या आहेत. अजून 2 खासदार जे आहेत म्हणजे ओमराजे निंबाळकर आणि संजय दीना पाटील यांच्या सह्या झालेल्या नाहीत. जर 6 खासदारांच्या सह्या झालेल्या नसतील या पत्रावर, तर 4 खासदारांनी सह्या करून हे पत्र लोकसभा अध्यक्षाला दिलेलं कसं चालेल? कारण 9 खासदारातले 6 खासदार फुटले, तरच 2/3 खासदार फुटले असं होतं आणि मग यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही, अँटी डिफेक्शन लॉ लागू होत नाही. त्यामुळे 6 खासदार फुटणं आवश्यकच आहे. जोपर्यंत 6 खासदार या पत्रावर सह्या करत नाहीत, तोपर्यंत हे जे काय ऑपरेशन टायगर, मी कालच म्हटलं होतं ह्याला ऑपरेशन टायगर का म्हणतात ते मला कळत नाही. कारण एक वाघ दुसऱ्या वाघाला खातोय. पण मी आता याला नवीन नाव काढलेलं आहे. एक तर आपण याला ऑपरेशन गद्दार म्हणू किंवा ऑपरेशन विश्वासघात असंही म्हणू शकतो. कारण या खासदारांनी उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केलेला आहे आणि काहीतरी आमिष दाखवले म्हणून ते गेलेले आहेत. पण हा जो ऑपरेशन विश्वासघात किंवा ऑपरेशन गद्दार आहे, तेही अजून पूर्ण झालेलं नाही. हे लक्षात घ्या. म्हणजे मी जे सांगतोय 2 खासदारांच्या सह्या अजून बाकी आहेत. यापैकी ओमराजे निंबाळकर यांचं नाव या 6 खासदारात दिसल्यावर स्वतः उद्धव ठाकरेंना सुद्धा धक्का बसला असं सांगितलं जातंय. कारण ओमराजे निंबाळकर यांच्या निष्ठेविषयी कधीही शंका घेता येणार नाही, असं उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय सांगतात. 2009 ला उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकरांना पहिल्यांदा आमदारकीचं तिकीट दिलं. त्यावेळेला लक्षात घ्या, बाळासाहेब ठाकरे हयात होते आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना आशीर्वाद दिला होता. ओमराजे निंबाळकरांचं जे संपूर्ण राजकीय आयुष्य आहे, हे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सावलीत घडलेलं आहे. त्यामुळे ते जर फुटणार असतील, तर उद्धव ठाकरे यांना धक्का बसणारच. 2009 ला ओमराजे निंबाळकर हे आमदारकीला उभे राहिले. त्यानंतर 2014 ला खासदारकी आणि सातत्याने ते खासदारकीला अगदी 2024 ला उद्धव ठाकरेंच्या अविभक्त शिवसेनेमध्ये फूट पडल्यावर सुद्धा निवडून आलेले आहेत. एवढे ते धाराशिवमध्ये लोकप्रिय आहेत, हे लक्षात घ्या. आता जी बातमी येते, मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे आत्ताचे या लाईव्हमध्ये येत आहेत त्यांच्यासाठी पुन्हा सांगतो. ओमराजे निंबाळकर यांनी
फुटीच्या पत्रावर सही केलेली नाही आणि संजय दिना पाटील यांनी सही केलेली नाही. ओमराजे निंबाळकरांचं कारण काय आहे हे अजून आपल्या हाती आलेलं नाहीये. पण आता असं लक्षात येतंय त्यांच्या, की 20 तारखेला त्यांच्या एका खटल्याचा निकाल लागणार आहे. त्यांचा खटला म्हणजे हा, की त्यांच्या वडिलांची आणि त्यांच्या ड्रायव्हरची हत्या केली होती आणि ती त्यांच्या विरोधातल्या राजकीय गटाने केली असा त्यांचा आरोप आहे. गेली 20 वर्ष हा खटला ते चालवतायत. त्यांच्या खटल्याचा निकाल काल लागणार होता. पण आज संजय राऊतांनी असा आरोप केला, की ओमराजे निंबाळकर यांच्यावर दबाव आणण्यासाठी काल या खटल्याचा निकाल देण्यात आला नाही आणि आता तो 20 तारखेला खटल्याचा निकाल लागणार आहे. संजय राऊत यांचा हा जो आरोप आहे, तो अत्यंत गंभीर आरोप होता. कारण हा केवळ सत्ताधाऱ्यांवर आरोप नव्हता, तर कोर्टाच्या न्यायाधीशांवर सुद्धा आरोप आहे, की सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी या खटल्याचा निकाल पुढे ढकलला का? ओमराजे निंबाळकरांनी अ, उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून बाहेर पडावं म्हणून हा निकाल पुढे ढकलून त्यांच्यावर दबाव आणला का? की जर तुम्ही बाहेर पडलात तर तुमच्या बाजूने निकाल दिला जाईल असं काही त्यांना सांगण्यात आलेलं आहे का? संजय राऊत यांचा जो आरोप आहे तो अत्यंत धक्कादायक आहे. न्यायव्यवस्थेविषयी प्रश्न निर्माण करणार आहे. पण असा आरोप झालेला आहे आणि आपल्या देशात न्यायव्यवस्थेत काय, कुठच्याही व्यवस्थेत काय, काहीही घडू शकतं. सगळ्या व्यवस्था सडलेल्या आहेत हे लक्षात घ्या. पण ओमराजे निंबाळकरांनी या पत्रावर सही केलेली नाही आणि संजय दिना पाटलांनी सही केलेली नाही. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, की जे खासदार फुटतायत त्यांची नावं आलेली आहेत. म्हणजे परभणीचे संजय बंडू जाधव असतील, जे शिवसैनिकांमध्ये लोकप्रिय होते किंवा नागेश अष्टीकर असतील, संजय देशमुख असतील, भाऊसाहेब वाकचौरे तर कुठे-कुठे जाऊन आलेले आहेत. त्यामुळे तो काही मुद्दा नाही. पण या सर्व खासदारांच्या विरोधात शिवसैनिकांच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जे शिवसैनिक आहेत, त्यांच्या भावना तीव्र आहेत. आणि केवळ शिवसैनिकांच्या भावना तीव्र नाहीयेत, तर काँग्रेसच्या लोकांच्या भावना तीव्र आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या लोकांच्या भावना तीव्र आहेत. याचं कारण केवळ फक्त उद्धव ठाकरेंच्या मशालीवर ते उभे असले, तरी सुद्धा त्यांना मतं जी मिळाली, ती केवळ उद्धव ठाकरेंच्या मतदारांची नव्हती, तर ती काँग्रेसच्याही मतदारांची होती, ती शरद पवारांच्याही मतदारांची होती. त्यामुळे हे सगळे जे मतदार आहेत आणि या सगळ्या पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत, ते प्रचंड चिडलेले आहेत हे लक्षात घ्या. प्रचंड चिडलेले आहेत. आणि आज तर संजय राऊत आणि सुषमा अंधारे या 2 उद्धव ठाकरेंच्या प्रवक्त्यांनी असं जाहीर केलं, की शिवसैनिक यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात घ्या. कसा धडा शिकवणार शिवसैनिक? शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे जायचं, तर सरळ-सरळ मारामारीची वेळ येणार असं दिसतंय, असा अंदाज करायला हरकत नाहीये. पण उद्धव ठाकरेंची शिवसेना ही काही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही. त्यामुळे 2022 साली जी मारामारी झाली नाही, जो संघर्ष झाला नाही, तो आता होईल हे कसं गृहीत धरावं? तेवढी ताकद कुठे आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांची? त्यांना सत्तेचा पाठिंबाही नाहीये. आधी पोलिसांचा पाठिंबा असायचा, सत्तेचा पाठिंबा असायचा, भाजप त्यांच्याबरोबर होता. पण आता हे सगळं काही पाठबळ त्यांना नाहीये. अशा वेळी शिवसैनिकांचा संघर्ष वगैरे म्हणजे नेमका काय असणार आहे? हा संघर्ष लोकशाही मार्गाने जाणार आहे का? हा खरा प्रश्न आहे. तर धारावीच्या शिवसैनिकांनी, शिवसेनेचे माजी पदाधिकारीच आले कॅमेऱ्यावर आणि त्यांनी काही चॅनेलला असे सांगितलं, की जर आमचे खासदार ओमराजे निंबाळकर फुटून निघाले, तर आम्ही त्यांना शेण फासू. परभणीच्या संजय बंडू जाधव यांनाही सांगण्यात आलं, शिवसैनिकांनी जाहीरपणे सांगितलं, की तुम्ही जर फुटून निघालात, एकतर पुन्हा तुम्ही 2029ला निवडून येणार नाही, याची आम्ही खात्री करून घेऊ आणि दुसरं म्हणजे तुम्हाला या मतदारसंघात पुन्हा फिरता येणार नाही, हे आम्ही बघू. संजय बंडू जाधव यांनी अविभक्त शिवसेनेत राहून आपला जम बसवला. ते खूप श्रीमंतही झालेले आहेत, असा आरोप काही शिवसैनिकच करतायत. त्यामुळे आता त्यांनी उद्धव ठाकरेंना दगा देणं हे काही आम्ही खपवून घेणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. याचा अर्थ असा आहे, की शिवसैनिक चिडलेले आहेत.
आणि लक्षात घ्या, केवळ शिवसैनिक नाही, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसवाले चिडलेले आहेत, राष्ट्रवादी चिडलेले आहेत. संजय दिना पाटलांची अडचण हीच आहे. ते ईशान्य मुंबईतून निवडून आलेले आहेत. याआधी सुद्धा एकदा मला वाटतं 2009ला ते खासदार होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पण यावेळी राष्ट्रवादीचा हा उमेदवार शिवसेनेने दत्तक घेतला. पण ते सुद्धा जे निवडून आले, ते अल्पसंख्याकांच्या मतावर निवडून आलेले आहेत. काँग्रेसच्या मतांवर निवडून आलेले आहेत, राष्ट्रवादीच्या मतांवर निवडून आले आहेत आणि मग उद्धव ठाकरेंच्या मतावर निवडून आलेले आहेत. त्यामुळे जेव्हा शिवसैनिकांनी इशारे द्यायला सुरुवात केली, की आम्ही या सर्व फुटीरांना, गद्दारांना धडा शिकवू, तेव्हा संजय दिना पाटील 2 पावलं मागे गेलेले दिसतायत. त्यांनी काही पत्रकारांना सांगितलं, की आम्ही अजून सही केलेली नाही. आम्ही अजून निर्णय घेत आहोत. कधी स्पष्ट होईल सगळं? मी तुम्हाला सांगतो कधी स्पष्ट होईल. उद्या सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संसदीय पक्षाची बैठक बोलवण्यात आलेली आहे. उद्या सकाळी 11 वाजता. या बैठकीसाठी व्हीप काढलेला आहे, व्हीप. पक्षादेश काढलेला आहे आणि या पक्षादेशात सर्व खासदारांना बैठकीला उपस्थित राहण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. आता या बैठकीला 9 पैकी किती खासदार उपस्थित राहतात? 9 पैकी 4 राहतात, 9 पैकी 6 राहतात, की 9 पैकी 3 राहतात, हे बघण्यासारखी गोष्ट असेल. जे खासदार अनुपस्थित राहतील या व्हीप काढलेल्या बैठकीला, ते खासदार पक्षातून फुटले असं गृहीत धरता येईल. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत जर या फुटीर खासदारांची संख्या 6 झाली नाही, तर लोकसभेचे अध्यक्ष या गटाला, फुटीर गटाला मान्यता देऊ शकत नाही. ते लक्षात घ्या, पक्षांतर विरोधी कायद्याप्रमाणे. खरं तर पक्षांतर विरोधी कायद्याचा नीट अर्थ लावला तर जो मूळ पक्ष आहे त्याने दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागतं. पक्षातला एक गट फुटला तर तो गट विलीन होऊन चालणार नाही. मूळ अर्थ असा आहे की मूळ पक्षाने दुसऱ्या पक्षात विलीन व्हायला पाहिजे. तर मूळ पक्षाकडे जर 2/3 आमदार किंवा खासदार असतील, हा मूळ पक्ष सुद्धा नाही, हा फुटलेला गट आहे. पण या गोष्टीचा, या नियमाचा विचित्र अर्थ लावून शिंदेच्या वेळेला सुद्धा शिंदेकडे जे 40 आमदार गेले त्यांना आशीर्वाद देण्यात आले. सत्ताधाऱ्यांच्या मदतीने हे झालं, निवडणूक आयोगाच्या मदतीने झालं. निशाणी गेली, नाव गेलं उद्धव ठाकरेंचं. आजपर्यंत सुप्रीम कोर्टाने या खटल्याची सुनावणी केलेली नाही. माझं तर म्हणणं आहे, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग आणि हे सगळे सत्ताधारी राजकारणी यांनी पक्षांतर विरोधी कायदा भासनात गुंडाळून ठेवलेला आहे. तो धुळीला मिळवलाय असं म्हटलं तरी गैर नाही. जो कायदा लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी निर्माण करण्यात आला होता, त्याचे विचित्र अर्थ राहून, त्याचे सोयीस्कर अर्थ राहून या लोकांनी पक्षांतराला वेळोवेळी आशीर्वाद दिलेला आहे. आणि याचं हे सगळ्यात ताजं उदाहरण आहे आत्ताची जी फूट होते. म्हणजे तृणमूल काँग्रेसमध्ये फूट झाली, आपमध्ये फूट झाली, त्याआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये फूट झाली, त्याआधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत फूट झाली. हे सगळं बरोबर आहे. पक्षांतर विरोधी कायद्याचा योग्य अर्थ लावला असता तर यापैकी एकही फूट कायद्यात बसली नसती, हे लक्षात घ्या. त्यामुळे उद्या सकाळी 11 वाजता या व्हीपला काय प्रतिसाद उद्धव ठाकरेंचे खासदार देतात यावरून कळेल की खासदार फुटतायत की नाही. 6 असतीलच, लक्षात ठेवा मी काय सांगतोय. 6चा गट असेल तरच तो फुटू शकतो. त्याला लोकसभा अध्यक्ष कायद्याचा वेगळा अर्थ लावून मान्यता देऊ शकतात, कारण लोकसभा अध्यक्ष सुद्धा भाजपचे आहेत. आणि नंतर हा गट शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन होऊ शकतो. उद्या सकाळी 11 वाजता ही गोष्ट ठरेल, याआधी नाही. आता मुद्दा असा आहे की हे जे खासदार 4 असतील, 6 असतील, फुटणार आहेत, त्यांना नेमकं मिळालंय काय? काल रात्री संजय राऊतांनी असं ट्विट केलं की या खासदारांना फुटण्यासाठी 15-15 लाख रुपये ऍडव्हान्स देण्यात आलेले आहेत. माझा मुद्दा असा आहे की 15 लाख रुपये जर ऍडव्हान्स देण्यात आले तर फुटण्यासाठी पूर्ण रक्कम किती आहे? आज सकाळी महुआ मोहित्रा, ज्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत, त्यांनी संजय राऊतांना असं विचारलं की केवळ 15 कोटी रुपये, माफ करा,
15 कोटी 15 लाख मी आधी म्हटलं असेल तर ते चूक आहे. 15 कोटी. माझ्यासारखा मध्यमवर्गीय माणूस लाखातच विचार करतो. हे 15 कोटी आहे. हे कोटीत खेळतात हे लक्षात घ्या. 15 कोटी ॲडव्हान्स देण्यात आलेले आहेत. महुआ मोहित्रांनी हे विचारलं तेव्हा संजय राऊत म्हणाले, "15 कोटी ॲडव्हान्स आहे. 50 कोटी देण्यात येणार आहे." आणि काय-काय आश्वासन आहे? जे खासदार एक शिवसेनेचे आहेत नाशिकचे राजाभाऊ वाजे यांनी सांगितलंय, "मी फुटणार नाही. मी राहणार उद्धव ठाकरेंबरोबर." जे 3 खासदार फुटणार नाही असं मी म्हणजे पहिल्यापासून सांगत होतो. 2 खासदार तर निश्चितच आहे. अरविंद सावंत आणि अनिल देसाई. राजाभाऊ वाजेंनी सांगितलंय, "मी फुटणार नाही." ते आज पत्रकार परिषदेमध्ये होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले वगैरे, वगैरे, वगैरे. राजाभाऊ वाजेंच्या वडिलांनी आणि त्यांच्या मुलांनी हे सांगितलं, की आमच्याकडे माणसं आली होती ठाण्याहून. ठाण्याहून आली म्हणजे शिंदेचीच माणसं असणार. त्यांनी सांगितलं, ₹50 कोटी रुपये तर देण्यात येतीलच. म्हणजे नावं नाही घेतली त्यांनी कोणाची. पण त्यांनी सांगितलं, की 100 कोटीहून अधिक कामं सुद्धा तुमची केली जातील. तुमच्या मतदारसंघात 100 कोटीहून अधिक कामं सुद्धा केली जातील हे लक्षात घ्या. शिवाय ईडी, सीबीआय याच्यापासून वाचवण्याचं तर आश्वासन असणारच. म्हणजे आपण जेव्हा विचार करतो खासदारांना काय मिळालंय? तर हे सगळं मिळालंय. आता ओमराजे निंबाळकरांना जर त्यांच्या केसचा निकाल, जी त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची केस आहे, वडिलांच्या खुनाची, तुमच्या बाजूने देऊ जर तुम्ही फुटलात तर असं त्यांच्यावर दबाव आला असेल, तर त्यांच्यापुढे इलाज काय आहे? ते अडचणीतच सापडलेले आहेत. एखादा माणूस सांगू शकतो, माझं कौटुंबिक स्वास्थ्य धोक्यात आलं तरी चालेल, पण मी फुटणार नाही. जो तत्वनिष्ठ माणूस आहे तो असं सांगेल. माणूस किती तत्वनिष्ठ आहे यावर सगळं अवलंबून असतं. ओमराजे निंबाळकर फुटतील का? हे उद्या आपल्याला कळेल. संजय दिना पाटलांना इशारे दिले काही कार्यकर्त्यांनी, त्यामुळे त्यांचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय त्यांच्या घराच्या आजूबाजूचा आता. तेही फुटतील का? उद्या सकाळी कळेल. पण काय मिळालंय मी तुम्हाला सांगतो. 50 कोटी रुपये, 100 कोटीच्या वर मतदारसंघात कामं करू, ही आश्वासनं मिळालेली आहेत. ओमराजेंना केसचं आश्वासन मिळालं असेल, संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे. आणि या सगळ्यांना चार्टर प्लेन, प्रायव्हेट प्लेननी घेऊन गेले दिल्लीला शिंदे. बघा शिंदेकडे पैसा केवढा आहे. शिंदे सत्तेत नसते ना, शिंदे शून्य असते. सत्तेमुळे आलेला पैसा आहे. शिंदेनी 2022ला जी गद्दारी केली, त्या गद्दारीच्या वेळेला उद्धव ठाकरे जरा कठोर राहिले असते, तर शिंदे आज तुरुंगात दिसले असते. कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी होते. उद्धव ठाकरेंनी पहिल्या फेरीतच हार मानली. नैतिक मुद्दा करून त्यांनी राजीनामा दिला. ही एका बाजूला चांगली गोष्ट आहे. पण सध्याच्या राजकारणात हे चालत नाही. त्यांनी आपल्या पोलिसांचा वापर करून जर या सगळ्या आमदारांना अडचणीत आणलं असतं. कारण त्यांच्याकडे पण पोलीस होते, त्यांच्याकडे पण सीआयडी होती, त्यांच्याकडे सुद्धा राज्याचा ईओडब्ल्यू खातं होतं, म्हणजे इकॉनॉमिक ऑफेन्स विंग, आर्थिक गुन्ह्याचा शोध घेणारं खातं होतं. त्याचा वापर करून ते यांना अडचणीत आणू शकत होते. पण उद्धव ठाकरेंनी त्यावेळी भूमिका घेतली, ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्या, मी काय त्यांना परत बोलवणार नाही. आणि 40 खासदार खोके दिले, मोठमोठे पैसे दिले म्हणून गेलेले आहेत हे लक्षात घ्या. आज जे शिवसैनिक म्हणतायत आम्ही या खासदारांना धडा शिकवू, प्रश्न मनात येतो, त्यावेळेला शिवसैनिकांनी धडा शिकवला असता तर हे आमदार गेले असते का? या खासदारांबाबत जी तीव्र प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिलेली आहे, ती त्यावेळेला शिंदेबाबत का दिली नाही? याचं कारण मी तुम्हाला सांगतो. याचं कारण शिंदेसारखा एकनिष्ठ माणूस, बाळासाहेबांशी एकनिष्ठ असलेला, आनंद दिघेंशी एकनिष्ठ असलेला आणि उद्धव ठाकरेंचा मॅनेजर असलेला माणूस अशा प्रकारे फुटेल असं कुणालाच वाटत नव्हतं. पहिला धक्का उद्धव ठाकरेंना होता, पण दुसरा धक्का शिवसैनिकांना होता. आपल्यातला एक मोठा नेता फुटून गेला, हा धक्का त्यांना त्यावेळेला पचवता आला नाही. उद्धव ठाकरेंबद्दल त्यावेळेला सहानुभूतीची लाट होती. त्याचाच फायदा त्यांना 2024च्या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यावेळेला जर शिवसैनिकांनी संघर्षाचं धोरण अवलंबलं असतं, तर उद्धव ठाकरेंचा गट आणि शिंदेचा गट यामध्ये संघर्ष झाला असता. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उद्धव ठाकरे सभ्य आहेत. उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे नव्हेत. बाळासाहेब ठाकरेंनी शेवटी पक्ष सोडून जाणाऱ्यांना काहीही त्यांना
त्यांच्या विरुद्ध करायचं नाही असा निर्णय घेतला होता. बघा, छगन भुजबळ पक्ष सोडून गेले. छगन भुजबळ यांना त्रास देण्याचा प्रयत्न बाळासाहेब ठाकरेंनी केला नाही. अ, त्यांना फक्त त्यांनी सामनातून त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर नारायण राणे गेले, गणेश नाईक गेले, राज ठाकरे गेले. कुणालाही शिवसैनिक त्यांच्यावर सोडून त्रास देण्याचा प्रयत्न बाळासाहेबांनी केला नाही. बाळासाहेबांनीही हा विचार केला, आपणच घडवलेले हे सगळे शिवसैनिक आहेत. ते जात आहेत, जाऊ द्या त्यांना असा विचार केला, सोडून द्या त्यांना. आणि त्यावेळेला बाळासाहेबांचं वय झालं होतं हे लक्षात घ्या. बाळासाहेब आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात होते हे लक्षात घ्या. उद्धव ठाकरेंची वृत्तीच सभ्यपणाची आहे. बाळासाहेब जर तरुण असते, ज्यावेळेला खोपकर झाला तिकडे ठाण्यामध्ये, तुम्हाला माहितीये खोपकर हा फुटला आणि त्याचा खून करण्यात आला. या खुनाबद्दल आनंद दिघेंना पोलिसांनी आरोपी ठरवलं होतं हेही आपल्याला माहिती आहे. तेव्हा हा जो श्रीधर खोपकर जो नगरसेवक होता तो फुटला असा त्याच्यावर संशय होता. त्याला बाळासाहेबांनी आणि आनंद दिघेंनी असा धडा दिला होता. त्यानंतर शिवसेनेच्या इतिहासात कधीही असं घडलेलं नाही. कृष्णा देसाईंचा खून केला शिवसेनेनी 1968 साली. त्यानंतर शिवसेनेनी अशा प्रकारचे राज्याच्या पातळीवर तरी खून केल्याचं मला तरी माहिती नाही. स्थानिक पातळीवर खूनबाजी शिवसेनेने खूप केली आहे. तिचा इतिहास काढला तर फार गडबड होईल. माझा मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे खूप सभ्य आहे. त्यांनी 2022 ला जी प्रतिक्रिया दिली, जाणाऱ्यांना जाऊ द्या, ती खूप मवाळ आणि सभ्यपणाची होती. माझं असं म्हणणं आहे, या खासदारांची असा सभ्यपणा दाखवायची किंवा या आमदारांची असा सभ्यपणा दाखवायची अजिबात लायकी नाही. लायकी नाही. जे पैशासाठी फुटून निघतात, जे पदांसाठी फुटून निघतात, जे ईडी सीबीआयच्या भीतीने फुटून निघतात, कोणतंही वैचारिक कारण नसताना त्यांच्या पुढे जर आपण सभ्यपणे वागलो तर विजय त्यांचाच होतो हे उद्धव ठाकरेंनी लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे यावेळेला जर शिवसैनिक आक्रमक भूमिका घेणार असतील तर त्याचं उद्धव ठाकरेंनी स्वागत करायला पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो, मी कधीही हिंसाचाराचं समर्थन करत नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे नाठाळांच्या माथी काठीच द्यावी लागते, हे कधी-कधी लक्षात ठेवावं लागतं. आणि ही काठी सुद्धा लोकशाही मार्गाने देता येते, त्यांना घेराव देता येते, त्यांना मतदारसंघात फिरणं बंद करून देता येते. त्यामुळे जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने असा आक्रमक पवित्रा घेतला या गद्दारांविरुद्ध तर त्याचं स्वागतच करावं लागेल. कारण हे नालायक लोक आहेत, अगदी नालायक लोक आहेत. मला सांगा, साधी गोष्ट आहे, शिंदेनी पण हा नालायकपणा केला होता. 40 आमदारांनी हा नालायकपणा केला. निवडून आले अविभक्त शिवसेनेच्या नावावर आणि भाजपने मलिदा दिला म्हणून फुटून निघाले. खरं तर त्यावेळेला त्यांनी राजीनामे द्यायला पाहिजे होते आणि पुन्हा निवडणूक लढवायला पाहिजे होती. माझं या आता फुटणाऱ्या आमदारांना, ऑपरेशन गद्दार मध्ये फुटणाऱ्या आमदारांना, माफ करा, खासदारांना एकच सांगणे, हिम्मत असेल तर तुम्ही राजीनामे द्या. हिम्मत असेल तर तुम्ही राजीनामे द्या. पण राजीनामे दिले तर या खासदारांची किंमत शून्य होणार आहे. त्यांना 50 कोटीही मिळणार नाहीत, त्यांना 100 कोटीची कामही करून मिळणार नाहीत, काहीही मिळणार नाही. आता ते काय करतायत, निशाणीवर मशाल या निवडून आले होते हे लोक. आपल्या खासदारकीचा लिलाव करतायत हे लोक. खासदारकीचा लिलाव करतायत म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण इतक्या गटारगंगेत गेलेलं आहे, इतकी त्याची अधोगती झालेली आहे की काही बोलायचीच सोय उरलेली नाही. आणि याचा दोष मतदारांनाही मी देतो. मतदारांनी जाब विचारला पाहिजे आपल्या लोकप्रतिनिधीला, तुम्ही कोणाला विचारून फुटून निघताय? निवडून आला म्हणजे मतदारांशी असलेली बांधिलकी संपली का? प्रत्येक मतदारसंघात आता आपण हा प्रयोग करू शकतो. प्रत्येक मतदारसंघात जर समजा 6 खासदार फुटले, या खासदारांना घेराव घालून विचारायला पाहिजे, तुम्ही कोणाला विचारून गेला? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी हा आक्रमकपणा दाखवावा. मारामाऱ्या करण्यात अर्थ नाही, हा आक्रमकपणा दाखवावा असं माझं म्हणणं आहे. आणि हे उद्धव ठाकरे करू शकतात. त्यांनीच या संघर्षाचं
नेतृत्व केलं पाहिजे. कारण शिंदेकडे पैसा आहे, वाटेल तेवढा पैसा आहे. आता नरेश म्हस्के खासदार ठाण्याचे बाता मारतायत, आम्ही आमदारही फोडू, आम्ही नगरसेवकही फोडू. अरे लाज नाही का वाटत तुम्हाला? जे तुमच्या विरोधात निवडून आले वेगळ्या निशाणीवर, त्यांना फोडून हा कसला बाजार मांडलाय तुम्ही? नाही, कोणीतरी म्हटलं की ह्या राजकारणातल्या वेश्या आहेत. मी तुम्हाला सांगतो, वेश्यांचा अपमान करू नका. वेश्येच्या नशिबी जे काय आलेलं असतं ते नाईलाजाने आलेलं असतं, म्हणजे केवळ नशीब म्हणून आलेलं असतं. कोणतीही वेश्या स्वखुशीने तो व्यवसाय करत असेल असं मला वाटत नाही. हे लोक हा जो बाजार मांडतायत, हा जो लिलाव करतायत, ही जी खासदारकीची विक्री करतायत, ही स्वखुशीने करतायत. तेव्हा कृपया वेश्यांचा अपमान करू नका. वेश्या जे काम करतात त्यापेक्षा कितीतरी वाईट काम स्वतःला विकणारे राजकारणी किंवा पत्रकार करत असतात, हे लक्षात ठेवा. मागे एकदा अरुण शौरींनी पत्रकारांना दुसऱ्या दर्जाच्या वेश्या म्हटलं होतं, तेव्हाही मी हेच म्हटलं होतं, वेश्यांचा अपमान करू नका. हे वेश्यांपेक्षा फारच बेकार लोक आहेत. आणि मतदारांनी सुद्धा, शिवसैनिकांनीच फक्त नव्हे, मतदारांनी सुद्धा यांना जाब विचारायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. मित्रहो, बघूया काय होतंय उद्या. याचं कारण फार वेळ थांबावं लागणार नाहीये. उद्या सकाळी 11 वाजता सगळा फैसला होणार आहे. म्हणजे अजून 16 तास आहेत, हे लक्षात घ्या. 16-17 तास आहेत, हे लक्षात घ्या. खरोखरच 6 खासदार शिंदेकडे जातात का? हे गेले तर हे पैशाच्या लोभाने गेले, हे नक्कीच समजा. कोणीही आता जे आरोप करतायत ना उद्धव ठाकरेंवर, पुन्हा तेच आरोप. उद्धव ठाकरे भेटत नाहीत, हे खोटे आरोप आहेत, हे मी तुम्हाला सांगतो. गेल्या वेळेला मी असं म्हटलं होतं की काही जणांचे आरोप खरे होते, कारण उद्धव ठाकरे एका चौकडीमध्ये अडकलेले होते, आजारपणामुळेही भेटू शकत नव्हते. पण यावेळेला भेटत नाहीत वगैरे हे जे आरोप करतायत उद्धव ठाकरे, हे खोटे आहेत. खासदार किती निवडून आले? 9 खासदारांना काय रोज जाऊन ते उद्धव ठाकरेंकडे बसत नाहीत ना चहा प्यायला. त्यांचं म्हणणं काय आहे? उद्धव ठाकरेंनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवावा, त्यांच्याबरोबर विनोद करावेत, हे म्हणणं आहे पक्षाच्या नेतृत्वाने. उद्धव ठाकरेंनी या 9 खासदारांना कधी भेट दिली नाही, हे जाहीरपणे सांगा, नावं घेऊन सांगा, असं आव्हान आज अरविंद सावंत यांनी दिलं पत्रकार परिषदेमध्ये. काही पत्रकार तर फुटणाऱ्या खासदारांचं वकीलपत्र घेऊन आल्यासारखे बोलत असतात. अरविंद सावंत भडकले त्यांच्यावर आज. माझं म्हणणं आहे, उद्धव ठाकरेंच्या अनेक त्रुटी असतील, पण त्यांच्यावर आता हा आरोप करणं की भेटत नाहीत वगैरे, याला काही अर्थ नाही. पुन्हा म्हणे आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर दौरे करत नाहीत. आदित्य ठाकरेंनी केले की कितीतरी दौरे. आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, संजय राऊत या सगळ्यांनी दौरे केलेले. आणि एकनाथ शिंदेचं कसलं उदाहरण सांगताय? एकनाथ शिंदे दौरे करतात म्हणजे आपल्या पैशातूनच करतात ना, तिजोरीतल्या. ही जनतेची तिजोरी आहे, स्वतःच्या खिशातून नाही करत. आणि पैसे जे वाटतात लोकांना, हेही आपल्याच करातून वसूल केलेले पैसे वाटतायत. जनतेच्या पैशाची ते बर्बादी करतायत, हे लक्षात ठेवा. तेव्हा त्याचं कौतुक करण्याचं काही कारण नाही. आजही जर 50 कोटी या लोकांना फुटणाऱ्या खासदारांना देण्यात आले, तर हे 50 कोटी सुद्धा आपलेच लुबाडलेले आहे, लक्षात ठेवा. आणि या सगळ्या गद्दारांना जाब विचारायला विसरू नका. आपण समाज म्हणून जाब विचारला पाहिजे, आपण व्यक्ती म्हणून जाब विचारला पाहिजे, आपण मतदार म्हणून सुद्धा जाब विचारायला पाहिजे. यांना अशी चोरी, हा दरोडा आहे, चोरी पण नाही, हा दरोडा आहे, अशा प्रकारे पचू देणं बरोबर नाही, हे लक्षात ठेवा. हा लोकशाहीचा घात आहे. मी काल तुम्हाला सांगितलंय भाजप हे का करते. भाजपला लोकसभेमध्ये 360चा आकडा गाठायचा आहे, 2/3 बहुमत पाहिजे घटना दुरुस्तीसाठी, म्हणून भाजप हे करते. पण या खासदारांना जाब न विचारता सोडता कामा नये. त्यांना धरा, त्यांना घेराव घाला आणि त्यांना विचारा, तुम्ही हे पाप का करताय? कारण ही लोकशाहीशी प्रतारणा आहे. आज एवढंच पुरे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.